Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 7वी यामधील प्रकरण नंबर 2 ऑपरेशन्स ऑन नंबर म्हणजेच संख्येवरील क्रिया यातील स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजेच वर्ग आणि वर्गमूळ हा एक उपघटक आहे आणि त्याला अनुसरून व्यवसाय नंबर 4 आज आपण सॉल्व करणार आहोत. नेहमीप्रमाणे अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही आणि हा जो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे हा हमखास मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. चला तर सुरुवात करूया. बघा क्वेश्चन नंबर 1 आहे तर 576 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 48 इज इक्वल टू m. तर m स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा येथे काय करायचं आहे, 10ने याला डिवाइड करायचे, जे उत्तर येईल त्याला 48ने डिवाइड करायचे, एमची व्हॅल्यू काढायची आणि पटकन उत्तर लिहायचं नाही. तर आपल्याला काय विचारलं आहे, एम स्क्वेअरचा किंमत विचारलेली आहे, एम स्क्वेअरची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे जे उत्तर येईल त्याचा वर्ग करावा लागेल. आता इथे एक थोडासा कॉमन सेन्स वापरायचा. हे उदाहरण आपण नाही सोडवलं तरी आपल्याला उत्तर येणार आहे. कसं? कारण काय विचारले बघा, एम स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे जे उत्तर येणार आहे त्याचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे. मग उत्तरामध्ये वर्गसंख्या कोणती आहे, तर उत्तरामध्ये वर्गसंख्या फक्त एकमेव एकच आहे, ती म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. म्हणून त्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 4 हेच येणार आहे. परंतु आता उत्तरामध्ये जर एकापेक्षा 2 जर वर्गसंख्या असत्या तर आपल्याला हे सोडवावंच लागलं असतं. इथं योगायोगाने तसं नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. आता सोडवायचं झालं तर पटकन कसं सोडवणार बघा, 576ला जर आपण 10ने डिवाइड केलं तर फक्त काय येणार आहे, 1 पॉईंट इथं येणार आहे 57.6. आता आपण 7वीला आहोत त्याच्यामुळे हे आपल्याला जमलंच पाहिजे. आता 48ने त्याला जर डिवाइड केलं तर बघा, 12 चोक 48, इथं 12 चोक 48 चला 1 पॉईंट खाली राहिले 9, 12 8 96, 4 1 4, इथे 4 1 4 पॉईंट आणि 4 2 8, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 1.2 हे उत्तर आलेले आहे एमचं. आणि आपल्याला एम स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि 12चा वर्ग 144 आणि 0.2 घरानंतर त्याच्यामुळं 144 हे त्याचं उत्तर आहे. चला आपण प्रश्न नंबर दुसरा आपण पाहूया. आता क्वेश्चन नंबर 2 पहा इथं क्वेश्चन नंबर 2, 484 इंटू 144 इज इक्वल टू 69696. तर स्क्वेअर रूटमध्ये 69.696 अपॉन 44.4 इज इक्वल टू किती. आता इथं साधा कॉमन सेन्स आहे बघा. पहा येते ह्या दोघांचा गुणाकार इतका येतो, तर ह्याचा आणि ह्याचा भागाकार किती येणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता ही संख्या इकडे येऊन भागिले होणार आहे आणि उत्तर काय येणार आहे, हीच संख्या उत्तर येणार आहे. म्हणजे इथं 100% उत्तर काय येणार आहे 484. प्रश्न फक्त काय राहतो, ह्या स्क्वेअर रूटचा आणि पॉईंटचा प्रश्न राहतो. ठीक आहे. आता पहा इथे हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट एक घर पुढे सरकवला की हा पॉईंट काय येणार आहे इथे येणार आहे. म्हणजेच पॉईंट नंतर किती घरं झाली, पॉईंट नंतर 2 घरं झालेली आहेत. ओके, म्हणजे उत्तर आल्यानंतर काय येणार आहे, आपल्या पॉईंट नंतर एकच घर उत्तर येणार आहे, म्हणजे युनिट नंतर उत्तर येणार आहे ह्याचं. आता 484, मग 484चं स्क्वेअर रूट जर आपण काढलं म्हणजेच 484 हा कशाचा वर्ग आहे, तर तो वर्ग आहे आपला 22चा आणि हा आपला 1 पॉईंट इथं आला, म्हणजे उत्तर काय आलं 2.2. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पहा येते. आता तिसरा प्रश्न पहा. खूप सोपे प्रश्न आहेत हे. हे प्रश्न तोंडी सुटतात. पहा 625 म्हणजे 625 हा कशाचा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे. ओके, म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर हा स्क्वेअर रूट निघून जाणार आहे आणि इथं उत्तर येणार आहे काय 25. ओके, आता 25चं वर्गमूळ काय आहे, तर ते आहे
5, म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून इथं उत्तर येणार आहे 5. म्हणजे आपल्याला फायनल काय भेटलं, स्क्वेअर रूटमध्ये 5 इज इक्वल टू एक्स. तर प्रश्न काय, एक्सची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता हा स्क्वेअर रूट 5 हा आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच ह्याचं उत्तर काय आहे, 5^1/2 म्हणजेच 5चा घातांक 1/2. वर्ग असेल तर आपण अशा पद्धतीने लिहितो आणि वर्गमूळ असेल तर आपण अशा पद्धतीने लिहितो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 5^1/2 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा 4था प्रश्न. हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण 4608, मी संख्या मुद्दामन इंग्लिशमध्ये वाचत आहोत, रुपयाच्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती. आता अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. जेवढ्या तेवढ्या किंवा जितके तितके अशा जर प्रश्न स्वरूपाचे प्रश्न आले तर 100% समजायचं की हे वर्ग आणि वर्गमूळशी संबंधित क्वेश्चन आहे. आता बघा, हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत, पाहते घोंगड्या त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. म्हणजे समजा हरबाकडे जर x घोंगड्या असतील तर त्याची किंमत किती येणार आहे, दुप्पट, म्हणजे 2x ही किंमत येणार आहे. आता दुसऱ्या भाषेत जर समजून सांगायचं झालं तर हरबाकडे 10 घोंगड्या असतील तर त्याची किंमत किती होणार आहे, 2 × 10 म्हणजे 20 रुपये त्याची किंमत होणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय बोललेले, त्याच्याकडे एकूण 4608 रुपये आहेत. म्हणजेच ह्या घोंगड्या, एकूण घोंगड्या आणि त्याची किंमत ह्यांचा जर गुणाकार केला तर त्याच्याकडे किती येणार आहेत, 4608 घोंगड्या येणार आहेत. तर आपल्याला विचारले त्याच्याकडे एकूण घोंगड्या किती, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला विचारलेली आहे. खूप सोपं झालं बा. ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर काय येईल, 2x² = 4608. सो x² = 4608. हा 2 इकडे जाऊन काय होईल, भागिले होईल. म्हणजे 2×1 2, 2×2 4, 2×3 6, 0 आणि 2×4 8. सो x² = 2304. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे एक्सची किंमत काय काढावं लागेल की 2304 हा कशाचा वर्ग आहे किंवा ह्याचं वर्गमूळ किती आहे. तर ह्याचं जे वर्गमूळ आहे ते आहे 48. सो एक्सची व्हॅल्यू किती आहे, 48. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, पाचवा. हे आपल्याला तोंडी सोडावं लागेल. पहा, स्क्वेअर रूटमध्ये 1/69 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 1.44 आणि छेदस्थानी स्क्वेअर रूटमध्ये 6.25. आता हा 169 कशाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. परंतु मध्ये एक फक्त पॉईंट द्यायचा. हा कशाचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे, एक पॉईंट दिला. आणि 625चं स्क्वेअर रूट काय आहे, 25. परंतु पॉईंट नंतर 2 घर आहेत, वर्गमूळ काढल्यानंतर 1 घर येईल. अशा पद्धतीने हे येणार आहे. मग 13 आणि 12 25, एक पॉईंट दिला. खाली पण सेम टू सेम, 25 एके 25 म्हणजे उत्तर आलेलं आहे 1. तर 1 कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पहा पुढे 6वा प्रश्न. थोडंसं पण उलटं करूया. m = 64, n = 144 असेल तर स्क्वेअर रूटमध्ये क्यूब रूट ऑफ 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ n = किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा, तुम्ही बोलाल सर प्रत्येक प्रश्नाला अतिशय सोपा का म्हणतात, कारण सोपंच आहे. हे इतकं सोपं आहे की त्याचे मार्क बिलकुलच जाणार नाहीत तुमचे. पहा, आता इथे एमची व्हॅल्यू किती आहे, 64. ते जर आपण 64 इथं टाकली प्लस एनची व्हॅल्यू किती आहे, 144. ओके. आता जर हे आपण सोडवलं तर
ह्याचा अर्थ होतो क्यूब रूट ऑफ 64 म्हणजे 64चं घनमूळ किती येणार आहे. थोडक्यात 64 हा कशाचा क्यूब आहे, कशाचा घन आहे, तर तो कशाचा घन आहे 4चा म्हणजे त्याचं उत्तर आलं 4. अधिक हा कशाचा वर्ग आहे 12चा म्हणजे इथे येणार 12 आणि हे जर आपण सोडवलं तर 12 आणि 4 16 आणि 16चं वर्गमूळ काय आहे 4 म्हणजे 16 बाहेर आल्यानंतर 4 बनणार आहे. मग 4 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता 7वा प्रश्न पहा. 7वा प्रश्न पण खूप सोपा आहे, तो अगदी तुम्हाला तोंडी सुद्धा सोपू शकणार आहे. पहा 7वा प्रश्न इथेच आपण सोडूया. पहा येते वर्गमुळात 0.09 प्लस वर्गमुळात 0.49 इज इक्वल टू क्वेश्चन विथ मार्क. आता 0.09चं स्क्वेअर रूट काय येणार आहे तर 0.3 येणार आहे, ते आपण डायरेक्ट काढलं. प्लस 0.49 म्हणजेच हा कशाचा तर 7चा वर्ग आहे म्हणजे 0.7. एक लक्षात घ्या, वर्गमूळ काढताना जर 2 पॉईंट असतील तर वर्गमूळ काढताना तो पॉईंट एकच राहतो आणि ह्याचं जर वर्ग करायचा असेल म्हणजे ह्याचा जर वर्ग आपण केला तर कसं करणार आहे आपण 0.3 गुणिले 0.3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि पॉईंट किती येणार 1 2. हे लक्षात ठेवा, वर्ग करताना 1 पॉईंट असेल तर त्याचे 2 पॉईंट होतात, 2 पॉईंट असेल तर त्याचे 4 पॉईंट येतात आणि वर्गमूळ काढताना 4 पॉईंट असतील तर त्याचे 2च पॉईंट राहतात आणि 2 पॉईंट असेल तर त्याचा एकच पॉईंट राहतो म्हणजे इथे एकच पॉईंट राहतो. हे लक्षात ठेवा. आता तुम्ही 7वीला आहात त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे. पहा इथे उत्तर किती येणार बघा 7 आणि 3 10 आजचाला 1.0 म्हणजेच उत्तर काय येणार आहे 1. तर 1 कुठे आहे ऑप्शन नंबर 7 ऑप्शन नंबर 1 वरती आहे. आता पुढचा प्रश्न पहा. गणेश उत्सवासाठी एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रत्येकी 1/5 वर्गणी गोळा केली, 1/25 वर्गणी गोळा केली, त्यात गुरुजींनी स्वतःचे 25 रुपये घातले, तेव्हा एकूण 250 रुपये वर्गणी झाली, तर विद्यार्थ्यांची संख्या किती. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न हे 2 पद्धतीने सोडवले जातात. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो. पहा, एकूण विद्यार्थी संख्या जितकी आहे त्याच्या 1/25 वर्गणी गोळा झाली म्हणजे जितके विद्यार्थी असतील त्याला 1/25ने आपल्याला गुणावे लागणार आहे, तेवढी प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येकी वर्गणी होणार आहे. आणि त्यात गुरुजींनी जर स्वतःचे 225 रुपये घातले तर रक्कम किती झाली 250 रुपये रक्कम झाली, तर विद्यार्थ्यांची संख्या किती. आता अशा पद्धतीचा प्रश्न आला तर 2 पद्धतीने तो सोडतो. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पहा. काय करायचं ऑप्शनमधून जायचं, मोठ्यात मोठा ऑप्शन घ्यायचा. किती ऑप्शन आहे हा 75 आहे, मोठ्यात मोठा ऑप्शन आहे. समजा विद्यार्थ्यांची संख्या 75 आहे. ओके, विद्यार्थी संख्येच्या म्हणजे गुणाकार किती वर्गणी झाली 1/25 वर्गणी गोळा झालेली आहे एका विद्यार्थ्याकडून. म्हणजे प्रत्येकी किती बघा 25 × 25 25 त्रिक 75 म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी गोळा झालेली आहे 3 रुपये वर्गणी गोळा झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे आणि त्या 3 रुपये वर्गणी गोळा झालेली म्हणजे विद्यार्थी संख्या 75 गुणिले 3 किती झाले 3 5 15 हात चाले 1 3 7 21 आणि 1 22 225 रुपये गोळा झाले. त्यामध्ये गुरुजींनी स्वतःचे 25 रुपये टाकले, झाले 250 रुपये वर्गणी गोळा झाली म्हणजेच विद्यार्थी संख्या किती 75. हा झाला एक प्रकार. ऑप्शनमधला सगळ्यात मोठा ऑप्शन घ्यायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचं. जर तो नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा घ्यायचा. 2 ऑप्शनमध्येच हे उत्तर येतं. आता आपली स्टँडर्ड पद्धत काय आहे की जी आपल्याला परफेक्ट उत्तर देऊ शकते ती वर्ग आणि वर्गमुळाची. ते पहा, एकूण विद्यार्थी संख्या आपण x मानली, त्याच्या 1/25 वर्गणी गोळा केली, त्यामध्ये गुरुजींनी स्वतःचे 25 रुपये घातले, तर किती वर्गणी गोळा झाली 250 रुपये वर्गणी गोळा झालेली आहे.
तर विद्यार्थी संख्या किती ते सोडूया आपण. आता पहा हे किती येईल, x/25 अधिक 25 बरोबर 250. ठीक आहे. मग x/25 हा 25 इकडे जाऊन काय होणार आहे, वजा होणार आहे आणि उत्तर किती येणार आहे 225, कारण 250 मधून 25 गेले 225. तर x बरोबर हा 25 काय आहे भागिले इकडे जाऊन काय होईल गुणिले 225 गुणिले 25. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट राहिली आपली, एकूण विद्यार्थी संख्या किती x त्याच्या 1/25 म्हणजे इथं पण एक x आपला राहिलेला आहे, म्हणजे इथं काय येणार आहे x² येणार आहे. सॉरी थोडंसं समजून घ्या. मग काय करायचं आपल्याला, इथं वर्ग, आता ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची. मग ह्या एक्सचं वर्गमूळ काढलं की त्याला x, ह्या 225चं वर्गमूळ काढलं की त्याला 15 आणि 25चं वर्गमूळ काढलं की त्याला 5, म्हणजेच x बरोबर 15×5 = 75. असं सुद्धा तुम्ही सोडवू शकता. ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा. ह्या पद्धतीमध्ये सर्वात मोठा ऑप्शन घ्यायचा आणि तिथून सोडवत जायचं. पहा आता 9वा प्रश्न पहा. हा प्रश्न तोंडीत सुटणार आहे, तरीसुद्धा आपण सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी विचार करू. =? पहा इथे 9चं वर्गमूळ काय आहे 3, म्हणजे इथं काय येणार आहे 3 येणार आहे. ओके, पुन्हा किती होणार आहे 3 त्रिक 9, म्हणजे 9चं वर्गमूळ पुन्हा काय येणार आहे 3, पुन्हा इथे 3 उत्तर येणार आहे. 3 गुणिले 3 9, म्हणजे पुन्हा बाहेर आल्यावर तो 3 होणार आहे आणि इथं 3 गुणिले 3 9, पुन्हा बाहेर आल्यावर तो काय होणार आहे 3 होणार आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर आहे. तर जास्त एक्सप्लेनेशनची अजिबात गरज नाही आहे. हा 10वा प्रश्न पहा. पुढे सोडूया आपण स्वच्छ पानावरती. एका साहित्य संमेलनास जितके सभासद आले तितके रुपये प्रत्येक सभासदाने अध्यक्ष निधीस दिले. अध्यक्षांनी त्यात स्वतःचे 1000 रुपये घालून 7400 रुपये इमारत फंडास देणगी दिली तर संमेलनास किती सभासद आले होते. तुम्हाला मी आधीच सांगितले जितके तितके जेवढे तेवढे अशा पद्धतीने किंवा जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा अशा पद्धतीने प्रश्न आले की ते वर्ग आणि वर्गमूळाशी संबंधित असतात. आता सेम टू सेम हा जो 8वा प्रश्न आहे तशाच पद्धतीने हा प्रश्न आहे. पहा सभासद किती सभासद आले होते, समजा त्याची व्हॅल्यू आपण पकडली x, जितके सभासद आले होते तितकेच रुपये, म्हणजे रुपये पण किती झाले तेवढेच, म्हणजे या दोघांचा काय झाला गुणाकार आला. अध्यक्ष निधीस दिले, अध्यक्षांनी त्यात स्वतःचे 1000 रुपये घातले तर रक्कम किती झाली 7400 रुपये झाली. किती सोपे, x गुणिले x x² प्लस 1000 = 7400. सो x² हे तिकडे जाऊन काय होतील वजा होणार आहेत, म्हणजे x² = 6400. मग 6400 मधला ह्याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर 64 कशाचा वर्ग आहे 8चा 2 शून्यासाठी 1 शून्य. सो x = 80 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. अशा पद्धतीने आपण 1 ते 10 क्वेश्चन्स व्यवसाय नंबर 4 मधले आपण सोडवलेले आहे. आशा करतो की संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला छानपैकी कळला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न पहा. इथं तुमच्यासाठी एक प्रश्न मी दिलेला आहे, तो प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं जे उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि उत्तर टाकल्यानंतर त्याच्यासमोर तुमचं नावसुद्धा लिहा, म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवताना मी ज्या विद्यार्थ्यांनी ते सोडवलेलं आहे त्यांचं नाव घेऊन तो व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.